नमस्कार सर्वांना, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा आपल्या या ठिकाणी बघा पेपर सुरू आहेत। तर पेपरला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण यामध्ये बघा प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये रिपीट होऊ शकतात। ज्यांचा कोणाचा पेपर बाकी आहे त्यांनी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोण आहेत? बघा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोण आहेत? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील रेखा शर्मा बघा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील दिल्ली या ठिकाणी बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं जे काही मुख्यालय आहे तर ते दिल्ली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि पाणी बघा या 4 पोषण घटकांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि पाणी बघा या 4 बघा पोषण घटकांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा यांना प्राथमिक पोषण घटक या ठिकाणी असे म्हटले जाते। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 पहा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना बघा यांना सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली? एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDS या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, सन 1975 पासून पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेला सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक बघा 5 बघा, खालीलपैकी कोणता ICDS बघा या कार्यक्रमाचा बघा खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी ICDS या कार्यक्रमाचा या ठिकाणी घटक आहे? बघा, या ठिकाणी 4 घटक आहेत। बघा, खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी घटक हा ICDS या कार्यक्रमाचा मुख्य घटक आहे? बघा, मध्यान्ह भोजन योजना बघा हा ICDS या कार्यक्रमाचा तो मुख्य घटक आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, गर्भवती महिलांसाठी बघा आवश्यक असलेला आहारामधील घटक खालीलपैकी कोणता घटक आहे? बघा, गर्भवती महिलांसाठी बघा आवश्यक असलेला आहारामधला घटक म्हणजे बघा आयर्न घटक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 7 पहा, राष्ट्रीय पोषण अभियानाचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय? बघा, राष्ट्रीय पोषण अभियानाचं बघा मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा मुलांचं पोषण सुधारणे बघा हे राष्ट्रीय पोषण अभियानाचं या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, मिशन इंद्रधनुष्य बघा हा कार्यक्रम खालीलपैकी कशा संबंधीचा कार्यक्रम आहे? मिशन इंद्रधनुष्य बघा हा कार्यक्रम खालीलपैकी कशा संबंधीचा कार्यक्रम आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील बालकांचं लसीकरण यांच्या संबंधीचा या ठिकाणी कार्यक्रम आहे। बघा, या ठिकाणी आपल्याकडे बघा अंगणवाडी मुख्य सेविका बघा आपल्याकडे एक अतिसंभाव्य PDF आहे। त्यामध्ये बघा एकूण 5000 प्रश्न आहेत। बघा, यामधले बरेचसे प्रश्न बघा परीक्षेला पडत आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF हे पाठवले जाईल। याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ बघा या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या राज्यामधून झाली? बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ बघा ही एक योजना आहे। या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या राज्यामधून झालेली आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, बेटी बचाओ बेटी पढाओ बघा ही काही जी योजना आहे या योजनेला बघा सुरुवात हरियाणा या राज्यामधून या योजनेला सुरुवात ही झालेली आहे।
प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी बघा स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महाराष्ट्रामध्ये बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा बीड या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात कमी स्त्री पुरुष या ठिकाणी प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? बघा कोकण या प्रादेशिक भागामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, रॅडची हत्या खालीलपैकी कोणी केली होती? बघा रॅडची हत्या खालीलपैकी कोणी केली होती? बघा हे सर्व प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. हे प्रश्न बघा पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा रॅडची बघा हत्या चाफेकर बंधू यांनी पहा रॅडची हत्या ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सदाचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा सदाचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा सदाचारीचा दुराचारी या ठिकाणी बघा योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 4 पहा, चून खडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा चून खडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. चून खडक बघा हा स्तरित खडक या प्रकारचा तो खडक आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, कटक मंडळाच्या निर्वाचित बघा सदस्याचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? कटक मंडळाच्या निर्वाचित बघा सदस्याचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा कटक मंडळाच्या निर्वाचित सदस्याचा जो काही कार्यकाळ असतो तर तो या ठिकाणी 3 वर्षांचा कार्यकाळ असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ बघा ही योजना आहे. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा मुख्य उद्दिष्ट हे खालीलपैकी कोणतं आहे? बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ या ठिकाणी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. बघा मुलींचे बालविवाह थांबवणे, बघा मुलगा मुलगी भेदभाव नष्ट करणे, मुलींना बघा शिकवून बघा सक्षम बनवणे, वरीलपैकी सर्व बघा हे उद्दिष्ट बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे बघा मुख्य उद्दिष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 7 बघा, पोषण अभियान बघा खालीलपैकी कोणत्या एका घटकाकडे बघा विशेष लक्ष केंद्रित बघा पोषण अभियान बघा खालीलपैकी कोणत्या एका घटकाकडे लक्ष केंद्रित करते? बघा पोषण अभियान बघा हे मुख्यत्वे बघा कुपोषण बघा या घटकावर या ठिकाणी विशेष या ठिकाणी लक्ष हे केंद्रित करत असते कुपोषण. बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, सन 2011ची जनगणना ही बघा खालीलपैकी कितव्या क्रमांकाची जनगणना होती? सन 2000 बघा 11ची काय जी जनगणना होती तर ती खालीलपैकी कितव्या क्रमांकाची जनगणना होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील तर ती 15व्या क्रमांकाची जनगणना होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डेटाबेस हा बघा खालीलपैकी कशाचा संग्रह असतो? डेटाबेस बघा हा खालीलपैकी कशाचा संग्रह असतो? बघा हा संगणकावरचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा डेटाबेस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तर फाईलचा या ठिकाणी संग्रह असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, BMI बघा या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. BMI या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा बॉडी मास इंडेक्स ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंगणवाडीमधील बघा मुलांना शिक्षण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं शिक्षण हे दिले जाते? बघा हे प्रश्न बघा परीक्षेमध्ये बघा वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. बघा अंगणवाडीमधील बघा मुलांना कोणत्या प्रकारचं शिक्षण हे दिले जाते? तर अनौपचारिक या प्रकारचं बघा शिक्षण हे अंगणवाडीमधील मुलांना अनौपचारिक या प्रकारचं शिक्षण हे दिले जाते. प्रश्न क्रमांक बघा 12 बघा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा सर्वात कमी बघा बाल लिंगोत्तर प्रमाण हे हरियाणा या राज्यामध्ये बघा सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण आहे.
प्रश्न क्रमांक 14 बघा, गर्भवती महिलांसाठी आहारामध्ये खालीलपैकी कोणत्या एका घटकाचा समावेश खूप महत्त्वाचा असतो? बघा प्रश्न आपल्याकडे झाला होता. बघा गर्भवती महिलांसाठी बघा आहारामध्ये तर या ठिकाणी लोह या घटकाचा बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. लोह या ठिकाणी घटक खूप महत्त्वाचा या ठिकाणी घटक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, STTP बघा या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. STTP या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा हा संगणकावरचा प्रश्न आहे. योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. STTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या नावाचं विकर असते? बघा जठरामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या नावाचं विकर असते? बघा जठरामध्ये बघा पेप्सिन या नावाचं या ठिकाणी विकर असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जननी सुरक्षा योजना बघा ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापासून राबवली जात आहे? जननी सुरक्षा योजना खालीलपैकी कोणत्या एका वर्षापासून राबवली जात आहे? बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. सन 2005 या वर्षापासून बघा जननी सुरक्षा योजना या ठिकाणी राबवली जात आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझी कन्या भाग्यश्री योजना बघा या ठिकाणी ही योजना आहे. या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? बघा माझी कन्या भाग्यश्री योजना तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. सन 2017 वर्षापासून राबवली जाणारी योजना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1948 बघा या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेची या ठिकाणी स्थापना ही झालेली आहे. बघा जागतिक आरोग्य संघटनेचं बघा मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोषण अभियानाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या वयोगटातील महिलांवर विशेष लक्ष हे केंद्रित केले जाते? बघा पोषण अभियानाअंतर्गत बघा 19 ते बघा तर 19 ते 24 बघा या वयोगटातील महिलांवर या ठिकाणी विशेष लक्ष हे केंद्रित केले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये ICDS बघा ICDS एकात्मिक बाल विकास सेवा योजना बघा यांची सुरुवात बघा सन 1975 पासून ICDS बघा या योजनेला सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोषण अभियानामध्ये बघा कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट ही महत्त्वाची असते? बघा पोषण अभियानामध्ये बघा कुपोषणाचं बघा कारण आहे. बघा जे काही कारण आहे ते कारण बघा समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट ही महत्त्वाची असते? बघा आहाराची विविधता या ठिकाणी ही गोष्ट खूप महत्त्वाची गोष्ट असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो? बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता. तर आंबोली बघा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. तर आंबोली बघा हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ICDS अंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा पुरवली जाते? बघा ICDS अंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा या ठिकाणी पुरवली जाते? बघा लसीकरण असेल, आहार असेल, आरोग्य शिक्षण असेल, बघा वरीलपैकी बघा सर्व सेवा या ICDS या अंतर्गत बघा सेवा पुरवल्या जातात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेटी बचाव बेटी पढाव या योजनेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा बेटी बचाव बेटी पढाव तर ही सन 2015 या वर्षापासून या योजनेला सुरुवाती झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेबसाईटवरील बघा प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? बघा हा संगणकावरचा प्रश्न आहे. वेबसाईटवरील बघा प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. तर वेबसाईटवर प्रथम पेजला बघा या ठिकाणी होम पेज या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ROM या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा संगणकावरचा प्रश्न आहे. ROM या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. ROM बघा रीड ओनली मेमरी. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संगणक साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? संगणक साक्षरता दिवस बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. 2 डिसेंबर बघा या दिवशी संगणक साक्षरता दिवस असतो. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणतं डिव्हाइस आहे आउटपुट डिव्हाइस? बघा खालीलपैकी कोणतं एक डिव्हाइस आहे जे की या ठिकाणी आउटपुट डिव्हाइस आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा प्रिंटर बघा या ठिकाणी
आउटपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड असेल, माऊस असेल, स्कॅनर हे बघा या ठिकाणी इनपुट डिव्हाइस आहेत, तर प्रिंटर बघा या ठिकाणी आउटपुट डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे खालीलपैकी कोणत्या एका वायूचे प्रमाण वाढते? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे खालीलपैकी कोणत्या एका वायूचे प्रमाण वाढते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे बघा कार्बन डायऑक्साईड या वायूचे प्रमाण हे वाढत असते. प्रश्न क्रमांक 20 बघा, अजीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? बघा अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? बघा अजीवनसत्वाच्या अभावी बघा रात आंधळेपणा या ठिकाणी होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी म्हणजेच यकृत बघा ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ती ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या एका अवयवापासून निर्माण होते? बघा इन्सुलिन बघा हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या एका अवयवापासून निर्माण होते? इन्सुलिन बघा इन्सुलिन बघा हे संप्रेरक स्वादुपिंड या अवयवापासून ते निर्माण होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले? हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा हरित क्रांतीचे बघा जनक असे MS स्वामीनाथन बघा यांना हरित क्रांतीच्या ठिकाणी जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा भारतामध्ये भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा विनोबा भावे यांना बघा भारतामध्ये भूदान चळवळीचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा सर्वांनी बघा व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा ज्यांचा कोणाचा बघा पेपर राहिला असेल त्याने बघा आपल्याकडे बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा अतिसंभाव्य 5000 प्रश्नाचं PDF आहे. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे IMP PDF हे पाठवले जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.